रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपल्याकडे भरपूर पैसा असेल तर काही मिळवता येईल असं सामान्य माणसाला वाटत असतं. पण दुःख तर हे सर्वांच्याच आयुष्यात असतं. दुःख टाळता येत नाही, पण ते पचवता नक्की येत असतं. पैशानं दुःख घालवता येत असतं, तर बहुतांश लोक फक्त सुखी झाले असते. वास्तविक दुःखाचं कारण पैसा असतो. आपल्या नश्वर शरीराच्या अमाप इच्छा, गैरजरुरी या आहेत याची जाणीव झाली आपल्याला की सुख आणि दुःख हे सारखंच वाटायला लागत असतं. दोस्तांनो, त्यासाठी फक्त ज्ञानाची गरज असते. म्हणजेच दुःखाचं निवारण फक्त ज्ञानच करू शकतो. म्हणून दोस्तांनो, हे नेहमी विचार करा, लक्षात ठेवा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगातील सर्व तीर्थ ही घर बसल्या करण्याचा सोपा उपाय म्हणजे आई वडिलांची मनापासून सेवा करा. स्वर्गातील सर्व देव हे तुमच्यावर फुलांचा वर्षाव करतील. चांगल्या स्वभावाच्या माणसांनाच विचित्र स्वभावाची माणसं ही अधिक प्रमाणात भेटत असतात. तरी सुद्धा चांगली माणसं ही आपला मूळ गुणधर्म सांभाळून आपली वाटचाल ही यशस्वीपणे पार पाडत असतात. खरं तर आपल्या त्रासाचं कारण हे लोकांचं वागणं नसतं, तर आपलाच चांगुलपणा असतो. समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाढतो तेव्हा वार हे पाठी मागूनच होत असतात. अहंकार कधी करू नका, कारण छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावत असतो. जन्मापासून येणारा स्वभाव हा बदलत नसतो. कडुलिंबाच्या झाडावर दुधाचा अभिषेक केला तरी कडुलिंब हे कडुलिंबच राहत असतं, ते गुळ नाही बनत. माणूस रुसतो तिथंच जिथं त्याचं सर्वात जास्त प्रेम असतं, आणि माणूस फसतो तिथंच जिथं त्याला स्वतःच्या पेक्षा जास्त विश्वास असतो. माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या सुद्धा आपोआप समजत असते. शुद्ध अंतर्मन ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव हे करून देत असतं. तडजोड हे तिथंच करा जिथं तुमच्या भावनेची मोडतोड होत नाही. ज्यांनी तुम्हाला चुकीचं समजलंय त्यांच्या नावावर फुली मारा, आणि चुकूनही त्यांना आयुष्यात भेटायची चूक करू नका. जोपर्यंत आपलं चुकलंय हे समोरच्याला कळत नाही. जिभेची ताकद तिला दाखवू नका जिनं तुम्हालाच बोलायला शिकवलं आहे. आई, चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो, म्हणून चमच्यापासून नेहमी सावध राहा. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य हे ज्याच्याकडे असतं
तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जात असतो. स्वभावाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी शरीरापलीकडं मनाचं सौंदर्य असतं. दिसण्यापेक्षा असणं जास्त महत्वाचं असतं. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवा आणि प्रेम आपल्या कामावर करा. हे दोघंही तुमची कधीच फसवणूक करत नाहीत. काही गोष्टी अशा असतात ज्या आघात मनावर करतात, परंतु त्याचा परिणाम मात्र रोजच्या जीवनावर होतो. मनातल्या प्रत्येक गोष्टी ह्या मनातल्या व्यक्तीला सांगितल्या जातात. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट ही अशक्य नसते. माफी ही चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. या जगात खोट्याला भाव मिळायला लागलाय, कारण खरं हे कुणाला परवडत नाही. आई गेली की समजायचं जीवनातील प्रेमाचा सागर आटला. मग पुन्हा निरपेक्ष प्रेम शोधण्याचा प्रश्न हा कायम स्वरूपी मिटला. गरजेपुरतेच बोलायची सवय असेल तर जवळची लोक तुमच्याकडे सुद्धा फक्त कर्तव्य म्हणून येत असतात, आपुलकीनं नाही. बायकोचं सुख तिच्या नशिबावर नाही, तिच्या नवऱ्यानं दिलेल्या प्रेमावर आणि रिस्पेक्टवर अवलंबून असतं. स्वतःचं मन जिंकणं हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षाही श्रेष्ठ असतं. खळखळून हसणं आणि मन भरून रडणं हक्काच्याच व्यक्तीजवळ येतं. नमस्कार न करताही आपल्याला आशीर्वाद देणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई.